मला तो दिवस हवा आहे, की ज्या दिवशी मालिका करत असणार आणि एक दिवस कुठलातरी असणार, की त्या दिवशी राजकीय जो दरवाजा उघडला, तो कधी उघडला, कसा उघडला, तो क्षण हवाय मला, की तो क्षण मला जाणूनच घ्यायचा आहे, की लोकांना तो टर्निंग पॉइंट असतो कसा तो. नाही खरं तर माझ्या बाबतीत असं की 3 वेळा या संधीनी दार ठोठावलं. ओके, म्हणजे 2009 मध्ये मला आठवतं मालिका सुरू होती राजा शिवछत्रपती ओके. आणि या मालिकेच्या वेळी पुण्यात दिशा सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवडला आहे. आमचे बाळासाहेब जवळकर नावाचे माझे स्नेही आहेत आणि ती सगळी मंडळी गोरख भालेकर, बाळासाहेब जवळकर, नाना शिवले ही सगळी मंडळी दिशा सोशल फाउंडेशन फार सुंदर पद्धतीनं सामाजिक उपक्रम करत असतात. आणि त्यांनी एक मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता ज्यामध्ये मला वाटतं सुधीर गाडगिळांनी मला हा पहिला प्रश्न विचारला होता, राजकारणात जायला आवडेल का? हो. आणि मी सहज उत्तर दिलं होतं, की हो पश्चिम महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालेला प्रत्येक मुलाला राजकारणाविषयी आकर्षण असतं. आकर्षण असतं. आणि त्यावेळी मावळचे खासदार गजानन बाबर होते, स्वर्गीय गजानन बाबर. आणि बाबर साहेबांना त्यावेळी उद्धव साहेबांचा पहिल्यांदा फोन आला होता, हो. की मला त्याला भेटायचंय. ओके. पण मग त्यावेळच्या भेटीगाठी होत्या. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे मला अजूनही आठवतं 2009 मध्ये एक बैठक झाली होती, ज्यामध्ये आदरणीय पवार साहेब होते, स्वर्गीय आर.आर. आबा होते, विजयदादा होते, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील होते, अजितदादा होते, वळसे पाटील साहेब होते, छगन भुजबळ साहेब होते. आणि या सगळ्यांसमोर मला खरं तर 2009 मध्येच तेव्हाही विचारणा झाली होती. पण मालिका सुरू होती त्यामुळे माझा नकार हा अगदी ठरलेला होता. त्यानंतर मनसेकडूनही त्यावेळी विचारणा झाली होती. मग 2014 मध्ये अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझं नाव चर्चेत आलं निवडणूक लढवण्यासाठी. तेव्हाही मी नकार दिला. कारण मी स्वतः राज ठाकरेंच्या वक्तृत्व शैलीचा फार मोठा चाहता आहे. बरोबर. परंतु मला शक्य नव्हतं काम करणं. मी तेव्हाही नकार दिला. त्यानंतर 2014 मध्येच खरं तर मी शिवसेनेत प्रवेश केला होता. ओके, 2014 ते 2017 मी शिवसेनेत सक्रिय होतो. ओके. 17 साली छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका करणं हे माझं खरं तर 9 वर्षांचं स्वप्न होतं. ओके. आणि ते पूर्ण करण्यासाठी मला या सगळ्याला एक स्वल्पविराम देणं, माझ्या लेखी तो पूर्णविराम होता. बरोबर. आणि मी शिवसेनेच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन मी पूर्ण वेळ फक्त स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आणण्यासाठी धडपडत होतो. ओके. कारण हे 9 वर्षांचं स्वप्न पूर्ण होत होतं. बरोबर. आणि 2019 साली 17 ते 19 तर 19 साली पुन्हा अचानक मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विचारणा झाली निवडणूक लढवण्याची. आणि सुरुवातीला मी तेव्हाही नकार दिला होता. पण नंतर असं झालं होतं, की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, "अपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर ओन्ली वन्स." इथे तर आपल्याला 3-3 वेळा दार ठोठावतोय. म्हटलं 2 पर्याय होते. एक म्हणजे नाही म्हणणं. म्हटलं नाही झालं असतं तर काय झालं असतं? म्हटलं नाही म्हणालो तर आपण म्हातारपणी नातवंडांना गप्पा सांगत बसू, की आमच्या काळात एक फार मोठे देशाचे नेते होते आणि त्यांनी मला विचारलं होतं. 2009ला विचारलं, 19ला विचारलं. मी दोन्ही वेळेस त्यांना नाही म्हणालो. मी सगळ्यांना नाही म्हणालो आणि मी माझं हे कंटिन्यू केलं. म्हटलं ही गोष्ट सांगण्यापलीकडे माझ्याकडे काही नसेल. म्हटलं अगेन व्हेन आय हॅव नथिंग टू लूज, व्हाय नॉट टेक अ चान्स? आणि मी निवडणूक लढलो. ओके. म्हणजे मतमोजणीचा किस्सा सुद्धा अनेकांना विश्वास बसत नाही. मी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत इथे शूट केलं आणि त्यानंतर मी पुण्यात गेलो. त्यावेळी बालेवाडी स्टेडियमला मतमोजणी होती. मी पहाटे पोहोचलो. त्यानंतर मी माझ्या मित्राला सांगितलं, की मला साधारणतः 11च्या आसपास उठव. तोपर्यंत कल बऱ्यापैकी स्पष्ट झाला असेल. जर जिंकत असलो तर आपल्याला मतमोजणीच्या ठिकाणी जायचं आहे आणि हरत असलो तर सेटवर फोन करून सांग, की शूटिंग लावा म्हणून.